हे पहा, आज आपण इथे बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी. कधी तुम्हाला खमंग असं काहीतरी भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी बनवून खाऊ शकता. चला तर मग पाहूया आपण ही शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते. हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग अशी शेंगदाण्याची चटणी. तर शेंगदाण्याची चटणी कशा प्रकारे बनवायची याची पूर्ण रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. चवीपुरतं मीठ. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला चवीपुरतं मीठ, कापलेलं लसूण, लाल मिरच पावडर. ही मी कलरवाली लाल मिरची घेतलेली आहे, म्हणजे चटणी आपली जास्त तिखट होणार नाही आणि छान असा लालसर कलर येईल. त्यानंतर जिरे आणि शेंगदाणे. शेंगदाणे मी इथे मस्त भाजून त्याच्यावरची सालपट काढून घेतलेली आहेत. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यात आपण थोडंसं आता तेल टाकू. तेल जास्त नाही टाकायचं, अर्धा चमचा टाकू शकता तुम्ही. तेल जर जास्त वापरलं तर चटणी आपली तेलकट होईल, छान खुशखुशीत नाही होणार. तेल छान असं कडू द्या. इथे तुम्ही पाहू शकता तेल आपलं छान असं कडलेलं आहे. आता आपण यामध्ये हे जिरे टाकून घेऊया. जिरे छान असे कडू द्या. अशा प्रकारे जिरे छान कडू द्या. इथे आपले जिरे छान असे कडत आहेत. यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ. लसणाच्या पाकळ्या छान अशा सोनेरी रंगावर परतून घ्या. जिरे लसूणच्या पाकळ्या छान अशा परतून घ्या. इथे तुम्ही पाहू शकता लसूण पण छान असा आपला परतलाय. आता आपण यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालू. लाल तिखट छान असं तळू द्या तेलामध्ये. यानंतर आपण यामध्ये जे शेंगदाण्याचे खाप करून घेतले होते ते टाकून घेऊ आणि हे पण छान असं परतून घेऊ. अशा प्रकारे सगळं लाल तिखट पूर्ण शेंगदाण्यांच्या फोडीला लागलं पाहिजे. अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्या. मिक्स झालेलं आहे. आता आपण यात चवीपुरतं मीठ आता पण घालू शकता किंवा मग मिक्सरमधून काढते वेळेस सुद्धा घालू शकता. तर मी आता यामध्ये आताच मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकून घेतल्यावर छान एकदा परतवून घ्या. आणि आता हे थंड होऊ द्या सगळं सारण. हे पहा, इथे मी थंड होण्यासाठी खाली उतरवून ठेवलेलं आहे. हे थंड झाल्यावर आपण याला आता मिक्सर मधून काढून घेऊया. हे पहा, इथे पाहू शकता सगळं साहित्य छान असं थंड झालेलं आहे. आता आपण हे थंड झालेली सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. हवं तर तुम्ही ही शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यामध्ये कुटून करू शकता, हवं असेल तर तुम्हाला. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं. आता आपण हे असं जाडसर आकारामध्ये वाटून घेऊया. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता छान अशी शेंगदाण्याची चटणी मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेली आहे. जाडसर अशी.
तुम्ही पण चटणी काढताना थोडीशी जाडसरच काढून घ्यायची. एकदम बारीक काढली तर त्याला टेस्ट नाही लागणार. अशा प्रकारे थोडी जाडसरच काढून घ्यायची. तर कशी वाटली मग शेंगदाण्याची चटणी बनवायची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.